पुरुषाच्याही बरोबरीला माग चालते समर्थ सबला कळीच पावी भावी जननी हेच साकडे लोकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी. प्रवीण सरांची इमेज एक करप्ट ऑफिसर अशीच आहे. वरपासून खालपर्यंत लोक त्यांना असंच ओळखतात. आम्ही वेगळं होण्यालाही हेच कारण आहे. प्रवीण करत असणारं करप्शन. वय वाढायला लागलं की लग्न जमणं कठीण होऊन जाणार आणि मग विधुरांच्या पत्रिका येणार तिला. काय करू मी? गेली 2 वर्ष झाली मुलाच्या जाहिराती बघून तिथं पत्र टाकतोय, पण काही उपयोग झालेला नाहीये त्याचा. आता BA झाले म्हटल्यावर तुमचं साहित्यावरती मोठं प्रभुत्व असणार. हो. साहित्यातला कुठला प्रकार आवडतो? जोक आवडतात. खूप वाचते. बर. हा, आणखीन कशाची आवड आहे? योगा आवडतो. योगा? या मुलाबरोबर लग्न लावून देणार तुम्ही माझं? हो, आणि या स्थळाला तू नाही म्हणायचं नाहीस. मग त्यापेक्षा माझ्या गळ्यात एक धोंडा अडकवा आणि सरळ विहिरीत ढकलून द्या ना. अंकिता, हा लग्नाचा बाजार बघून मी सरळ लग्न न करण्याचं ठरवलं. सरळ एके दिवशी ठरवलं आणि बाबाला सांगितलं. म्हणलं बाबा, मला लग्न करायचं नाही. त्यापेक्षा एक चिठ्ठी लिहिते, त्यात स्पष्ट करते की हा मी आत्महत्या करतेय, यात कुणालाही जबाबदार धरू नका, आणि सरळ जाऊन विहिरीत उडी मारते. मला बघायला आले ना की असं वाटायचं आपण एक गरीब गाय आहोत आणि या जनावरांच्या बाजारात आपला बाप म्हणजे सौदा पटवण्यासाठी बसलेला आहे. सौदा, लग्न म्हणजे एक सौदा, पटलेला सौदा. आणि जिचं लग्न जमत नाही तिच्यात काहीतरी खोट आहे असं नेहमीच समाज म्हणत असतो. उलट हुंडा मागितला नाही तर मुलात काहीतरी खोट आहे असं समजणारे महाभाग आहेत. पण एक सांगू, म्हणजे जर मुलानं ठरवलं की मला लग्न नाही करायचं तर त्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं जात. पण तेच एखाद्या मुलीनं लग्न नाही करायचं असं ठरवलं की मग तिच्यावर टीका होत राहते. वेगवेगळ्या पुरुषांबरोबर तिचं नाव जोडतात. थोडक्यात काय, लग्न आणि प्रेम दोन्ही गोष्टी खूप प्रोफेशनल झाल्यात. माणूस मोजायचं एकमेव साधन म्हणजे त्याच्याकडे असणारा पैसा. स्त्रीने एकटं राहायचं म्हटलं तरी प्रश्न, आणि लग्न करून संसार करायचा तरी प्रश्न. म्हणजे बघ ना, तू लग्न न करता सुद्धा एकटी आहेस आणि मी लग्न संसार करून सुद्धा एकटीच आहे. बरोबर. म्हणजे बाईनं काहीही निवडलं तरी तिच्या पदरी निराशाच. चला, मी निघते. पण SP सरांना सांगितलं पाहिजे की प्रवीण साहेबांची भेट नाही. ठीक आहे? ज्योती, प्रवीण बोलतोय. ज्योती, तुझ्या इच्छेप्रमाणे आपण वेगळे झालो आणि आता तुला माझ्याशी बोलायचं देखील नाहीये. अरे इतका उकिरड्यावर कचरा फेकून द्यावा तसा माणूस आहे का मी? अरे मग बोल ना माझ्याशी, बोलत का नाही तू? तू मला काही किंमतच देणार नाहीये का? ज्योती बोल 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 ज्योती, मला बोलायचंय.
मला खूप बोलायचंय तुझ्याशी. एकटा पडलोय का गेले कित्येक दिवस मी ऑफिसला पण जात नाही. सी मी दारू पिऊन बोलतोय वगैरे असं नको समजू तू. उत्कर्ष कसा आहे ग? नाही म्हणजे त्याला कोणी वडिलांचं नाव विचारलं तर कुणाचं नाव घेतो तो मध्ये? तुला जास्त झालीये प्रवीण. नाही ज्योती बोल ना. दारू पिऊन मला फोन करू नकोस, मला आवडत नाही, माहिती आहे तुला. ज्योती ज्योती ऐक माझं, मला बोलायचंय तुझ्याशी. आणि हा SP साहेबांना फोन कर, ते तुला शोधतायत. मला तुझ्याशी बोलायचंय, तू बोल. ज्योती बोल माझ्याशी. ऐक ऐक मावशी, ओ मावशी. काय ग, पण तुम्ही वर कशाला? दार तर उघडच होतं, पण मावशी माझ्या आईच्या पोटात खूप कळा येत आहेत हो. कळा लय सुटल्यात बघ. तुझं नाव काय? सगुना. कुठल्या गावची तू? इथलीच, रांजणगावची. होईल समजा ठीक, घेतो तुला डिलिव्हरीला. अगं पण केस पेपर करून पैसे भरायला पाहिजेत. मावशी आता माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला लई कळा सुटल्यात. मला लवकर आत घ्या. मी उद्या सकाळी तुमचे समते पैसे देते. अगं पण मला असं करायला येणार नाही. आई आई ग. बाळा तू बस इथं. आई मी तुझ्या आईला आत नेतो. चल बाई चल चल. आई आई ग. आई मावशी यावेळेला मला पोरगा होईल ना? अगं ते काय आता माझ्या हातात आहे होय? नाही, मला पोरगाच झाला पाहिजे मावशी. मावशी मला 3 पोरी, ही थोरली. सासूबाईंनी तर घोषा लावलाय पोरगा पाहिजे पोरगा पाहिजे म्हणून, पण 3 खेपेला पोरीच झाल्या. या खेपेला पोरगा होईल या आशेवर आहे ती. आणि मला तर आत्ताच कळा सुटल्यात. सासूबाईंना म्हटलं मला दवाखान्यात न्या, तर म्हटल्या जा एकटीच. मला भीती वाटली म्हणून मी पोरीला सोबत घेऊन आले. देवा यावेळेला पाव रे बाबा, पोरगा होते. मावशी सासूबाईंनी सांगितलंय पोरगा नाही झाला तर घराकडे येऊ नकोस म्हणून. एकीकडे वाटतंय जीव द्यावा, पण दुसरीकडे असं वाटतंय माझ्या माघारी या माझ्या 3 पोरींचं काय होईल.
इकडं हाड आणि तिकडे हिर असं झालंय मला. काय करावं काय कळना मला. होईल होईल तुला पोरगा होईल. हा इको पोरगा होईल तुला. अगं देव वर्ण बघतोय आणि तुझ्या त्या सासूची खोड पण मोडल चांगली. हा गरोदर बाईला एकटं जा म्हणते. बाई आहे का कोण आहे ती. इको होईल ना तुला पोरगा. मावशी काय सांगू बाई. देव एकदा एकदा आपल्याशी खूप क्रूर खेळ खेळतोय. ह्या वेळेला पण पोरगीच झाली बघ. गप्प, रडू नको. नशिबात असते तेच घडतंय आपल्या. काय करायचं. नशिबाच्या पुढे जाऊ शकत नाही आपण. गप, रडू नको. शांत हो. मावशी आता कुठल्या तोंडाने घरी जाऊ ग मी. तुझ्या बहिणीला पाठवते इथंच तुझ्या. शांत झोप. सगुना 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 सगुना. बालाजी, ह्या पुरीची आई काल इथंच सोडून गेली बघिला. काय कधी झालंय. काल रात्री ती बाई आली होती. काय अवदसा सुचली त्या बाईला. अरे तान्या बाळाला कोण टाकून जाते. अरे त्या बाईची ह्यात काय बी चूक नव्हती. तिच्या सासूनं तिला सांगितलं होतं आता जर परत पोरगी झाली तर परत घरला तोंड दाखवायला यायचं नाही म्हणून. असं वय म्हणूनच ती अशी वागली बघ. बरं त्या बाईचं नाव काय. सगुना म्हणाली एवढंच आठवतंय बघ. म्हणजे तू तिचं नाव पण विचारलं नाहीस. धन्य आहे बाई तुझी. म्हणजे केस पेपर केला असेल. तू रातच्याला माझ्या बरोबर पाहिजे होतास म्हणजे केस पेपर करेपर्यंत थांबला असतास आणि केस पेपर करेपर्यंत त्या बाईचा जीव बिजा वाचला नसता. असेल तशी त्या बाईला मी डिलिव्हरीला घेतली आणि म्हणलं केस पेपर उद्या करू. म्हणजे आता डॉक्टर आपल्याला चांगलं तासणार. बालाजी आता मला भ्या वाटायला लागली. आता डॉक्टर्सनी काय सांगायचं. त्या बाईचं गाव कुठलं म्हणालीस. बोलता बोलता रांजणवाडी का काय असं म्हणाली. मग जाऊया तिकडे त्याला शोधूया. त्याचा काय बी उपयोग होणार नाही. ती काल मला सांगत होती आता जर मला पोरगी झाली तर माझा परागंधा व्हायची येळ येईल म्हणून. चांगली पंचायत केली त्या बाईने. आता डॉक्टर्सनी काय सांगायचं. तोच तो प्रश्न आहे. त्यांना काय सांगायचं आणि बाळाचं काय करायचं. तू काय बी काळजी करू नकोस. आपण डॉक्टरांनी समजून सांगूया ह्यात आमचा काय बी दोष नाही म्हणून. अहो हे चुकून घडलं सगळं. होय असं सांगायचं. आणि डॉक्टर काय म्हणतात की नाही आपण त्यांना समजून सांगूया. ते ऐकतील चांगली बिन पाण्याची करतील आपली. अरे काय म्हणतात बघूया तरी चल. त्यांना काय सांगायची गरज नाही. त्यांना कुठं माहिती आहे हे काय घडले ते. का आपण विचार करूया. त्यांना कुठं काय माहिती आहे. मी सकाळी सांगितलंय डॉक्टरांनी डिलिव्हरी झाली म्हणून. आता मला माहित आहे बाई या पुरीची आई असं करेल म्हणून. म्हणजे आता काही खैर नाही. धन्य आहे बाई तुझी. चल डॉक्टरांकडे जाऊया. चल 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 काय म्हणतात बघूया. सांगूया त्यासनी. करून बसतीस काय कळतच सांगूया नाही. त्यासनी चल. एक गरोदर बाई इथे येते. तुम्ही तिचे केस पेपर न करता तिला इथं ऍडमिट करून घेता आणि तीच बाई दुसऱ्या दिवशी आपल्या तान्ह्या बाळाला इथं ठेवून निघून जाते. अहो साहेब चंद्रमावशीचं ऐका तरी. का ऐकू. का सांगा चंद्रमावशी त्या बाईचं नाव काय होतं.
काय होतं? नाव विचारायचं राहून गेलं माझ्याकडं साहेब. नाव विचारायचं राहिलं म्हणजे एखादा पेशंट आपल्याकडे येतो, त्याची डिलिव्हरी होते आणि त्या माणसाचं आपण नावच लिहून घेत नाही. वा साहेब, त्या बाईकडे केस पेपरला पण पैसे नव्हते. उद्या देतो म्हणाली ती. तू कुठं होतास? मी काल रात्री रजेवर होतो. मला न सांगता. काय झालं साहेब, बायकोची अचानक तब्येत बिघडली म्हणून अडचण झाली म्हणून नाही आलो. बघा बरं, मग त्या तान्या मुलीचं काय करायचं आता? साहेब, पोलिसात तक्रार देऊया की, बघतील त्यांचं ती. हो देऊया की, म्हणजे ते पहिल्यांदा आपल्याला झोडपतील आणि नाव न विचारलेल्या बाईचं आपण गरोदर पण केलं म्हणून आपल्याला आत टाकतील. मग मीडियावाले, पत्रकार सगळे आपले हात धुवून मागे लागतील. साहेब, त्या बाईला अगोदरच 3 मुली होत्या म्हणून ही चौथी आपल्या गळ्यात मारून गेली. साहेब, चंद्रामावशीचं म्हणणं सहानुभूतीने बघा असंच आहे. असं? मग तू पोचतोस त्या मुलीला? एक लक्षात ठेवा, या प्रकरणात तुम्ही मला घेऊ नका. तुमच्या दोघांची चूक आहे. एक तर तू गैरहजर होतास आणि दुसरी म्हणजे तुम्ही त्या पोरीला फुकटची ट्रीटमेंट दिली. काय त्या मुलीची विल्हेवाट लावायची तिथे लवकर लावा, नाहीतर मी जबाबदारी घेईन. मग तुम्हाला दोघांनाही कामावरून काढून टाकेन आणि त्या मुलीला पोलीस स्टेशनला नेऊन देईन. समजलं? या आता, या तुम्ही. घे चहा घे. आबा, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं ही घरातली कामं अशी करत जाऊ नका म्हणून. हे बघ, मला घरातली कामं करून अजिबात थकवा येत नाही आणि मी मधुराला सांगितलंय की तिनं पूर्ण विश्रांती घ्यायची आहे. मग हां, ही कामं करायची सवय आहे मला. आणि हो, मी दुपारी बाहेर जाणार आहे. मी सगळं जेवण करून ठेवेन, तू वाढून घे आणि मधुरालाही वाढ. हो ठीक आहे आबा, मी दवाखान्याच्या चंद्रामावशीला बोलवून घे. नको, तुझी आई गेल्यानंतर मी स्वतः सगळं जेवण करून जेवत असे. मला त्याची सवय. बरं ठीक आहे. कुठे जाणार आहात? म्हणजे न्यायला येऊ का मी? नको, एक नारी शक्ती नावाचं महिला मंडळ आहे, तिथं मी आणि शोभाताई व्याख्यान द्यायला जाणार आहोत. स्त्री भ्रूण हत्या आणि परंपरा या विषयावर. आबा, हा कसला विषय आहे? आणि या सगळ्यामध्ये परंपरेचा कुठून संबंध आला? तुम्ही हे प्रबोधन करणारे लोक आहेत ना, खूप भयानक असतात. म्हणजे कुठला विषय काढून कुठं संबंध जोडून कुणाला प्रबोधन कराल हे काहीच सांगता येत नाही. ठीक आहे, जा तुम्ही, मी तुम्हाला अडवणार नाही. पण खरं सांगू, हे महिला मंडळाचं प्रबोधन करून वगैरे काही होत नाही. आपण स्त्री भ्रूण हत्येसाठी पुरुषांइतक्याच बायकाही जबाबदार आहेत हे सांगण्यासाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आपल्याकडे वंशाला दिवा हवा अशी एक मोठी परंपरा आहे आणि त्याला या बायका बळी पडतात. अलीकडे बायकाही म्हणायला लागल्यात आम्हाला मुलगाच हवा म्हणून. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. तर कशाला पाहिजे वंशाचा दिवा वगैरे? पण नाही, पण मला वाटतं आबा, हे असं बायकांना सांगण्यात वगैरे काही अर्थ नसतो. तुम्ही हे असं ओरडून सांगत असता बायकांना आणि बायका घरी जाऊन पुन्हा तेच करत असतात. आणि इकडे बायकाच निष्ठूर झाल्या तो आबा. बघा ना, हे आजचाच प्रसंग सांगतो मी तुम्हाला. काल रात्री माझ्याकडे एक बाई आली डिलिव्हरीसाठी. तिची डिलिव्हरी झाली आणि तिला जेव्हा कळलं की तिला मुलगी झाली आहे, तेव्हा ते तानं बाळ ती तिथं सोडून निघून गेली. सांगा ना, काय म्हणायचं या आईला? कसं माता कसं म्हणायचं हिला? आपण म्हणतो की बायका हळव्या असतात, पुरुष कठोर असतात, पण बायकाच अलीकडे निष्ठुर व्हायला लागल्या.
जाऊ दे हो. पण आबा खरं सांगू, ही स्त्रियांची संख्या कमी होते वगैरे याचं मला काही वाटत नाही. तान्ह्या बाळाला टाकून निघून गेली. आणि मग तू काय केलंस त्या मुलीचं? मी काय करणार आहे? मी चंद्रा मावशीला सांगितलं, चूक तुझी आहे, तुझं तू बघ काय करायचं ते. आणि मी काय धर्मशाळा नाही उघडलेली, ती बघेल काय करायचं ते. बालाजी, डॉक्टरांनी खरं तर आपलं ऐकायला पाहिजे होतं. आपली परिस्थिती नाही, निदान त्यांनी तरी मन मोठं करून ह्याला ठेवून घ्यायला पाहिजे होतं. आपलं डॉक्टर साहेब या परक्या पुरीला सांभाळणार? अगं स्वतःच्या बायकोचं ऑपरेशन केलं मुलगी होती म्हणून. आपले डॉक्टर बदलतील ना त्यावेळी सूर्य पश्चिमेला उगवेल, कळलं? मग आता काय करायचं रे? काय करणार आता? फेकून द्यायला उकिरड्यावर. नाही नाही, लई वाईट वाटते. असं फेकून द्यायचं म्हणजे? आता माझी काही परिस्थिती नाही तिला सांभाळण्याची. तू सांभाळणार आहेस का हिला? आता माझी तरी कुठं आहे परिस्थिती? हाय त्या पगारात माझंच भागत नाही. ते फेकून हिला. नाही नाही, मला काय जमणार नाही, तू जा. नाही नाही, माझी काय चूक होती? मी तर नव्हतं एवढंच ना. हे बघ, तू हिच्या आईला ऍडमिट केलीस, तिची डिलिव्हरी केलीस, तुझी चूक होती ना. बालाजी, रात्री तू माझ्या बरोबर असतास तर केस पेपर करेपर्यंत थांबला असतास, आणि केस पेपर करेपर्यंत त्या बाईचा जीव गेला असता. आणि हे सगळं माझ्याच गळ्यात वाहून तू बाजूला पाहायला बघतोयस? नाही नाही नाही, हे सगळं तूच करायचं. मला हे म्हातारीला हे काम सांगू नकोस. हे बघ, तू बाई माणूस, त्यात तू म्हातारी. तुझा संशय कुणाला येणार नाही. आता मी जर हिला घेऊन गेलो तर 50 माणसं मला विचारतील. बरोबर आहे ना? होय बरोबर आहे खरं, पण मला नाही रे करायला यायचं. तू असं कर की दुसरी नस एखादी बघ, मी पैसे देतो पाहिजे तर थोडे, पण मला न ग सांगूस हे करायला. चंद्रा मावशी, गर्भपातच्या पोरी तू टाकायला मागं पुढे बघत नव्हतीस, मग हिला टाकायला काय अडचण आहे? होय रे, पण जिवंत बाळ मी कधीच टाकलं नाही. मग मी टाकले वे. बरं हे कुठं टाकू? हा, हे बघ, ते वर्षानगर मध्ये खाण आहे, त्याच्या बाजूला एक विहीर आहे, त्यात टाक, मला संशय येणार नाही. चंद्रामावशी असे अस्वस्थ होऊ नको, विचार करू नकोस. घे देवाचं नाव आणि उचल हिला. घे. काल या हॉस्पिटलमध्ये एका बाईने एका मुलीला जन्म दिला आणि मुलीला टाकून ती निघून गेली. खरंच मला माहिती नाही. अरे मग कुठे गेली ती मुलगी? आई, अगं 1000 वेळेस सांगितलंयस तू मला की मिलिंदला सोड आणि माहेरी निघून ये म्हणून. हे बघ, मी आता शेवटचं सांगतेय तुला, काहीही झालं तरी मी मिलिंदला सोडून येणार नाहीये. मी आजच सविताला इथून घेऊन जायचा विचार करतोय. तुमचीही बऱ्याच दिवसांची इच्छा होती की मी तिला इथून घेऊन जावं, तीही पूर्ण होईल आणि ईश्वराच्या कृपेने आमचं घरही सावरेल.